मामाच्या पोरग्यान तर सगळा गाजवूनच टाकला. नमस्कार मंडळी, मी विराज स्वागत करते एका नवीन व्हिडिओ. तर सकाळी अगदी 10 वाजता उठला आणि सरळ निघाला मग वाजवूक जाऊ. तर आता तुम्ही बोलशाल शर्ट जरा चेंज दिसतं, तर आम्ही जरा शर्ट एक्सचेंज केला होता. तर हे सगळे जाणार होते गाडीन, तर आम्ही जाणार होतो एसटी. मग काय इलाव दुकानावर, तर आम्ही एसटीची वाट बघवता पण एसटीत नव्हती. मग आमका भेटली रिक्षा, मग रिक्षान सरळ जात होता. मग रिक्षावाले काका बोलले की 150 घेऊन, तर आमच्याकडे फक्त होते 50 रुपये. काका आम्ही नाही म्हणता तर काकांचे 50 रुपये पण गेले असते. मग काय आम्ही येऊन तर पोचला होता. राहिना आमका जायचा होता चलत, तर लोऱ्यात गार्डन पण झाला होता. बोलला जरा गार्डन मध्ये जाऊन येऊया. तर मंडळी गार्डन बघू शकता, एकदम भारीच होता. आपला गार्डन बघून झाला आणि इला मग सरळ नवरीच्या घरात. मग काय आपल्या वाजवूचा पण होता, मग सगळं सामान लावून घेत होते. तवसर इकडे बघताय तर सगळं लग्नाचा वराड किती कचाकच भरून इलेला. मग थोड्याच वेळात आपल्या वाजवूचा होता, लग्न लागतच होता. मग काय वाजवूक सुरुवात केला बघू शकताय. मग काय आपलं वाजवून झाला, महिला लगेच जेऊ गाऊ. शिरा पडली या आधी टेबला ठेवतात, जेऊ होत नाही याच्यावर नको तर आधी. तर भाई इलो होतो भांडूक आमच्या सोबत, कारण का आम्ही त्यांका टाकून बसला होता. तर आपला जेवण पण झाला होता, तर हे बिचारे अजून जेवूचे होते. मग काय मी यांच्या पाठी एकटोच बसलो होतोय, कारण का हे सगळे जेवत होते. आपलं सिद्धाबाई बघा परत जेवूक बसलो होतो, त्याच्या पोटात काय लागला नाही अगोदरचा. मग काय आपला जेवण तर झाला होता, मग जरा इकडे तिकडे असंच फिरत होता. मग काय आमका परत वाजवूचा होता, मग वाजूक सुरुवात केला होता. मंडळी मामाचं पोरगो बघा अगदी सगळा गाजवूनच टाकून होता आता. मग काय आपलं वाजून पण झाला होता, मग सगळा सामान काढू घेतला. तर लगेच आपलं छोट्या मग गाडी पण घेऊन इलो. मग गाडीचं सामान वगैरे भरला आणि सरळ निघाला घरात जाऊ. तर आत्ता भेटू दुसऱ्या व्हिडिओत. तर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या भागावर फॉलो करून घ्यावा.